हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र प्रमुख भरती 2023 ची तयारी आपण करत आहोत. याच्यासाठी विशेष गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे आणि असा चिमेंडस असा रिस्पॉन्स आपल्याला टेस्ट सिरीजमध्ये भेटला आहे. अपेक्षित नव्हता, परंतु बरेच लोकांनी जॉईन केलं आहे आणि स्कोर सुद्धा टेस्टमध्ये चांगले लोक करत आहेत. तुम्हाला सुद्धा ही टेस्ट सिरीज केंद्र प्रमुख भरतीची तयारी करत असाल, जिल्हा परिषद शिक्षक असाल तर लगेच जॉईन करा. याचा दुहेरी फायदा आहे, तुम्ही याला ऑनलाईन सोडू शकता आणि ऑनलाईन पण असं जसं IBPS पॅटर्न तुमची एक्झाम कंडक्ट केली जाते सेंटरवर, त्याप्रमाणेच ही पूर्ण डिझाईन करण्यात आली आहे, जेणेकरून एक्झामची प्रॅक्टिस तुमची आधीच झाली पाहिजे. एकूण 200 प्रश्न जसं सिलेबसमध्ये तुम्हाला सांगितलंय त्याच सिलेबसवर आधारित 200 प्रश्न 2 तासात तुम्हाला इथे सोडवायचे आणि सोडवणं झाल्याबरोबर तुम्हाला तुमचा स्कोर सुद्धा कळणार आहे, कोणता क्वेश्चन राईट कोणता रॉंग ते सुद्धा कळणार आहे. आणि इतकंच नाही तर तुमचं गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करून देण्यात आलेले आहे, जेणेकरून तुमच्या स्टडीला मदत होईल. आणि तुमच्या टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला स्टडीसाठी PDF सुद्धा त्याच ऍपवर ओपन करून तुम्हाला स्टडीसाठी तिथं अवेलेबल असतील. त्या PDF सुद्धा तुम्ही त्या ऍपवर पाहू शकता. याची फीस नाममात्र 400 रुपये आहे. बऱ्याच लोकांनी जॉईन करून टाकलाय मित्रांनो. फार कमी काळ राहिलाय तुमच्या हातामध्ये. तुम्हाला सुद्धा जॉईन करायचं असेल तर लगेच या मोबाईल नंबरवर एक हाय मेसेज पाठवा, व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा, तुम्हाला सगळे डिटेल्स कळून जातील. आणि चला, आजच्या आपण मोस्ट इम्पॉर्टंट काही ज्या योजना आहे, काही संस्थांची माहिती आहे, सोबतच राज्यघटनेतील तरतुदी आहे शिक्षणासंबंधीच्या जे की सिलेबसमध्ये दिल्या आहे त्याची स्टडी आज आपण करणार आहोत. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास जाऊ नका. काल 9 प्रश्न पाहिले होते आपण, आज प्रश्न क्रमांक 10 मध्ये पाहूया आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण करणार आहोत, जेणेकरून तो कॉन्सेप्ट तुमचा बिलकुल क्लिअर झाला पाहिजे. बघा, प्रश्न क्रमांक 10, युनिसेफची स्थापना कोणत्या वर्षी झाली? युनिसेफ ही या संघटना शिक्षण क्षेत्रात काम करते. सिलेबसमध्ये हे देण्यात आलेलं आहे, याच्यावर प्रश्न नक्की येणार. याची स्थापना 1946 ची. ओके. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. ओके, असं याचं फुल फॉर्म होतो, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. लक्षात असू द्या, फुल फॉर्म सुद्धा विचारले जाऊ शकते. ओके. 11 डिसेंबर 1946 डेट सहित विचारलं तर 11 डिसेंबर 1946 असा याचा पूर्ण डेट आहे. कोण स्थापन केलं तर युनोद्वारे ही स्थापन करण्यात आली. संयुक्त राष्ट्र महासभा, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये यांनी याची स्थापना केली होती. युनिसेफ आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन फंड, ओके, ICEF म्हणून ओळखला जाते, याचा उत्तराधिकारी म्हणजे याचा हँडल करण्याचं काम तो करतो. याची स्थापना 1946 मध्ये UN रिलीफ रिहॅबिलिटेशन ऍडमिनिस्ट्रेशननं द्वितीय महायुद्धात बाधित असलेल्या मुलांना आणि मातांना तातडीने मदत करण्याच्या उद्देशाने केली होती. तर याचं उत्तरदायी म्हणजे कोण आधारित करतो? युनिसेफ पूर्ण हँडल करतो. संस्थेचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे जगभरातील मुलांना मानवतावादी आणि विकासासाठी मदत प्रदान करणे ह्याचं उद्दिष्ट आहे. युनिसेफ जगभरातील 150 पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. ओके. आणि याचं कार्यालय सुद्धा आहे 192 देशांमध्ये याचं कार्यालय आहे, 192 देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये त्याची उपस्थिती आहे. म्हणजे 150 देशांमध्ये कार्य करते आणि उपस्थिती म्हणजे कार्यालय 150 देशांमध्ये आहे, उपस्थिती 192 मध्ये आहे. म्हणजे तिथं काही काम पडलं तर जाते आणि पुन्हा मग वापस येऊन जाते. म्हणजे ती कार्यालय ओपन करू शकेल नाहीये, पण 150 देशांमध्ये तिचं कार्यालय आहे. ओके. त्याच्यानंतर संचालक देशासह स्थापन केलेल्या विशिष्ट भागीदारी यंत्रणेद्वारे युनिसेफ आपले कार्य पार पाडण्यासाठी राष्ट्रीय कार्यालयावर ती अवलंबून असते. ओके. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगता एक अजून गोष्ट सांगतो की तुमची एक्झाम घेणार आहे IBPS, तर इथं आहे ना थोडंसं नाही का रिझनिंग म्हणजे काय, बुद्धिमत्तेचा टॉपिक आणि मॅथचा टॉपिक, स्पेशली बुद्धिमत्तेच्या टॉपिकवर तुम्ही भर द्या. अभ्यास तुम्ही करत असाल तर जास्त भर रिझनिंग बुद्धिमत्तेवर देणं विसरू नका. कारण टेट जी एक्झाम झाली होती ना, त्याच्यामध्ये त्यांना 80 प्रश्न येणार होते बुद्धिमत्तेचे. सिलेबसमध्ये सांगण्यात आलं होतं की 80 प्रश्न असतील, परंतु मुलं जेव्हा IBPSच्या एक्झामला गेले त्यांना जवळजवळ 130 ते 140 प्रश्न नुसते रिझनिंगचेच आले होते. त्याच्यामुळे मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे की तयारी करताना बुद्धिमत्तेवर विशेष भर द्या. ओके. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 11, NCERT चे मुख्य कार्य हे राज्य शैक्षणिक विभागांच्या सुधारणेच्या केंद्रासह एक विस्तार कार्य आहे. उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण की तांत्रिक शिक्षण, NCERT हे सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये सिलेबसमध्ये देण्यात आलेला आहे. ही सुद्धा संस्थेवर तुम्हाला क्वेश्चन येणार म्हणून. तर याचं योग्य उत्तर आहे शालेय शिक्षण. NCERT शालेय शिक्षणाशी संबंधित अशी संस्था आहे. शैक्षणिक विभागांनी शालेय शिक्षणाच्या सुधारणांचा विस्तार केला आहे का, या संबंधित ही संस्था आहे. 1 सप्टेंबर 1969 रोजी भारतीय शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शैक्षणिक सहकार्य मिळावे यासाठी NCERT ची दिल्ली येथे स्थापना करण्यात आली होती. ओके. कधी झाली होती स्थापना? डेट
लक्षात असू द्या, 1 सप्टेंबर 1969. फुल फॉर्म काय एनसीईआरटीचं? फुल फॉर्म आहे त्याचं नॅशनल एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. नॅशनल एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. ओके. एनसीईआरटी शिक्षण क्षेत्रात आपली धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयाला मदत करत असते. विद्यार्थी शिक्षकांना शैक्षणिक संशोधन करण्यासाठी प्रेरित करण्याचं काम करते. आणि सोबतच दिल्ली सोबत अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर येथे सुद्धा याचे 4 प्रादेशिक कार्यालय. असं विचारलं जाऊ शकते प्रादेशिक कार्यालय किती आहे एनसीईआरटीचे, तर हे 4 आहेत. कुठं आहे? याचं आहे दिल्लीला आहे प्रादेशिक कार्यालय. त्याच्यानंतर दिल्लीनंतर त्याचं प्रादेशिक कार्यालय आहे. ओके, दिल्ली आहे इथं मुख्य कार्यालय, सॉरी प्रादेशिक नाही, ते मुख्य कार्यालय. प्रादेशिक कार्यालय कुठे आहे? तर पहिलं प्रादेशिक कार्यालय आहे अजमेर, त्याच्यानंतर दुसरं आहे भोपाळ, त्याच्यानंतर तिसरं आहे भुवनेश्वर आणि शेवटचं आहे म्हैसूर. या ठिकाणी म्हैसूर. असे हे 4 प्रादेशिक कार्यालय आणि मुख्य कार्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना केव्हा करण्यात आली? महाराष्ट्र राज्य बाल हक्क कायदा हा सुद्धा सिलेबस मध्ये इन्क्लूड आहे, याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार. तर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना आहे 2007 ची. कायदा 2005 चा आहे, पण आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य ही 2007 ची आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना जुलै 2007 मध्ये करण्यात आली होती. कधी? जुलै 2007 मध्ये. एक स्वायत्त मंडळ म्हणून याची स्थापना करण्यात आली होती आणि याचा कायदा 2005 चा आहे. आणि याच्या अन्वये बाल हक्काचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 13. सरल पोर्टल म्हणजे काय? म्हणजे याचा फुल फॉर्म काय आहे? सिस्टमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड अचिव्हिंग. ओके, बदल करत दिलेला आहे. सरळ कशासाठी आहे? हे विद्यार्थ्यांची माहिती, शिक्षकांची माहिती, शिक्षक ट्रान्सफर, तुमची संच मान्यता, सगळा जो रेकॉर्ड आहे आता ऑनलाईन झालाय तो हँडल करण्याचं काम करतो सरळ पोर्टल. याचा फुल फॉर्म आपल्याला माहित असला पाहिजे. त्याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो सिस्टमॅटिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्स. हा 1 नंबरचा याचं उत्तर आहे. माहिती असू द्या, सरळ सुद्धा इन्क्लूड आहे सिलेबस मध्ये. प्रश्न क्रमांक 14. असरचा अहवाल दर किती वर्षांनी प्रकाशित होतो? बघा, प्रायव्हेट एनजीओ आहे जो की एक्झाम कंडक्ट करत असतो. तुमच्या शाळेत सुद्धा कधी ना कधी असरचे पेपर झाले असेल. कोणती संस्था घेते असरचे एक्झाम? ती त्या एनजीओचं नाव आहे प्रथम. लक्षात असू द्या, कोणता एनजीओ आहे? प्रथम एनजीओ द्वारे असरचा एक्झाम घेतलं जाते. आणि याची विशेषता माहिती आहे का मित्रांनो? हा स्थापन झाला होता 2005 ला. 2005 ला हा स्थापन झाला होता. 2005 पासून 2016 पर्यंत दरवर्षी म्हणजे वार्षिक अहवाल याचा जाहीर केला जायचा. परंतु 2016 नंतर आता हा अहवाल द्विवार्षिक झालाय, म्हणजे 2 वर्षातून एकदा हा अहवाल जाहीर केला जातो. ओके, लक्षात असू द्या. कोणता एनजीओ हे घेत असते असर अहवाल प्रकाशित करते? प्रथम नाव आहे त्याचं. सुरुवात 2005 पासून 2005 ते 16 वार्षिक होता. आता 2016 नंतर आता द्विवार्षिक झालाय. आता काय किती वर्षांनी प्रकाशित होतं विचारलं, उत्तर येणार ऑप्शन नंबर 2. दर 2 वर्षांनी हा प्रकाशित होतो 2016 नंतर पासून. ओके मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटत आहे नक्कीच कमेंट करा. आवडत असेल ना तर लाईक सुद्धा करा, मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करत जा. आणि टेस्ट सिरीजसाठी खाली मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15. आरटी अंतर्गत विद्यार्थी वयानुरूप प्रवेश घेत असल्यास पोर्टलमध्ये कोण टॅब उपलब्ध करून देतो? ओके, हा फार बारकाईनं काढलेला प्रश्न आहे मित्रांनो. टेक्निकल क्वेश्चन ज्याला म्हणतो ना तो टाईपचा आहे, जे की केंद्रमुखाला माहित असलंच पाहिजे. की आरटी अंतर्गत समजा एखादा मुलगा आहे, त्याचं वय वर्ष झालंय 9 वर्ष, पण तो आतापर्यंत कधी शाळेतच गेला नाही. आता तुम्ही शिक्षक लोक सर्वे करण्यासाठी गेले आणि त्यांना आढळले की एक 9 वर्षाचं मुलगा गावात उपलब्ध आहे, परंतु त्यांना आजपर्यंत शाळेत त्याचा दाखलाच नाहीये. मग तुम्ही त्याला पहिल्या वर्गात घेणार का? नाही. आता त्याला वयानुरूप त्याला घ्यावं लागते. मग वय किती झालंय? 9 वर्ष. 6व्या वर्षी मुलगा पहिल्या वर्गात जातो, मग 9व्या वर्षी तो 3ऱ्या वर्गात गेला पाहिजे. मग 3रीत त्याला डायरेक्ट प्रवेश दिला जातो. परंतु तुमचा जो सरळ आहे ना, सरळचा पोर्टल, हा सरळ पोर्टल काय करतो की फक्त तिथे एंट्री पहिल्या वर्गाचीच होते. जो विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होतो ना त्याचीच एंट्री तुम्ही करू शकता. 2रा 3रा जे आहे त्याला नंतर तुम्हाला ट्रान्सफर करावं लागतात विद्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत, त्याला एंट्री करता येत नाही. मग असा वयानुरूप तुम्हाला डायरेक्ट एंट्री करायची असेल तर एक नवीन टॅब तयार करावा लागतो. तो नवीन टॅब करायचा अधिकार गट शिक्षण अधिकारी यांना असतो. कुणाला असतो? गट शिक्षण अधिकारी. हा मित्रांनो इतके बारकाईने हे प्रश्न तयार करण्यात आलेले. आता तुम्ही विचार करा, एक्झाम मध्ये असा प्रश्न आला ज्याला माहिती नसेल तर ते गोंधळून जाईल. ओके, तर इतके डिटेल या टेस्ट सिरीज मध्ये क्वेश्चन इन्क्लूड करण्यात आले आहेत. तुम्ही आताही उशीर झाला नाहीये, लगेच या व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा, टेस्ट सिरीज जॉईन करा. प्रश्न क्रमांक 16. रिकामी जागा
हे घडते जेव्हा तुम्ही फक्त त्या गोष्टी ऐकता ज्या तुम्हाला ऐकायच्या आहेत किंवा ज्या तुम्हाला आवडतात. ओके, कोणतं श्रवण आहे? संप्रेषण नावाचं टॉपिक आहे बघा तुम्हाला, त्याच्यावर हा प्रश्न काढलेला आहे. तर याचं बघा, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4. याला म्हणतात कौतुकास्पद श्रवण. काय म्हणतात? कौतुकास्पद श्रवण. म्हणजे काय आहे नेमकं? तर जेव्हा तुम्ही कौतुकासाठी ऐकता तेव्हा तुम्ही आनंदासाठी ऐकता. तुम्ही ऐकत असलेल्या संगीताचा विचार करा, म्हणजे गोष्टीचा विचार करा. तुम्ही जे संगीत ऐकता, नेहमी संगीत ऐकता कारण तुम्हाला त्याचा आनंद मिळतो. आणि कोणीतरी बोलत असताना कौतुकास्पद श्रवणासाठी समतुल्य अनेकदा म्हटलं जाते. म्हणजे तुम्हाला ऐकताना ज्या गोष्टी ऐकायच्या आहेत, ज्या तुम्हाला आवडतात, त्याला कौतुकास्पद श्रवण असं म्हटलं जाते. प्रश्न क्रमांक 17. नौपचारिक संवाद हा सुद्धा संप्रेषण मध्ये येतो. अन्यथा रिकामी जागा संवाद म्हणून ओळखला जातो. नौपचारिक संवाद याला ग्रेप वाईन म्हणून ओळखलं जाते. कोणतं? ग्रेप वाईन. आता नेमकं काय ग्रेप वाईन? तर हे ग्रेप वाईन हे व्यावसायिक संवादाचं अनौपचारिक माध्यम आहे. हे या नावाने ओळखले जाते कारण ते संपूर्ण संस्थेमध्ये विस्तारित आहे आणि सर्व दिशानिर्देश ग्रेप वाईनद्वारे एका गोष्ट ऐकण्यासाठी प्राधिकरणाची पातळी काही फरक पडत नाही. एक गोष्ट अनौपचारिकपणे आणि बाजूला गप्पा टप्पा किंवा अफवाद्वारे शोधणे आहे. ओके, यालाच अनौपचारिक संवाद म्हणतात किंवा याला ग्रेप वाईन संवाद सुद्धा म्हटलेलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 18. रवी विशेष प्रकारची पुस्तके वाचतो, त्याला ब्रेल म्हणतात. ब्रेल लिपी बद्दल चुकीचे विधान निवडा. मी पुन्हा तुम्हाला इथं सांगत आहे, क्वेश्चन वाचताना या ठिकाणचा जे शब्द आहे ना, याला थोडं काळजीपूर्वक वाचा बरं. इथं काय वाईट नाही, चुकीची. एक काम करत आहे, एक्झामला या शब्दांवर आता तुमचं तर ऑनलाईन आहे, तुम्हाला करता येणार आहे. ठीक आहे, चला हे याच्याकडे थोडं लक्ष द्या. योग्य विचारलं, अयोग्य विचारलं, बरोबर विचारलं की चुकीचं विचारलं. ही पातळ कागदावर लिहिली असते, यात उंचावलेल्या ठिपक्यांची पंक्ती असते. ही लिपी 6 बिंदूवर आधारित असते. आता ही लिपी संगणकाचा वापर करून देखील लिहिता येते. आता याच्यातलं चुकीचं विधान विचारलंय. ओके, आता चुकीचं कोणतं आहे? तर याच्यातलं जे पहिलं आहे ना, ही पातळ कागदावर लिहिली असते, हा जो विधान आहे हा चुकीचा आहे. हा विधान चुकीचा आहे कारण ती पातळ कागदावर नसते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर असणार. बाकीचे बी, सी आणि डी हे योग्य आहे. आता ब्रेल लिपी कशासाठी असते तुम्हाला माहित असेल. ही जे व्यक्ती पाहू शकत नाही, दिव्यांग आहेत डोळ्यांनी, त्यांच्यासाठी ब्रेल लिपी असते. एक टोकदार साधनाने उंचावलेल्या बिंदूची म्हणजे ठिपक्यांची पंक्ती बनवून ते जाड कागदावर लिहिली जाते. जर पातळ कागद असेल तर पातळ कागद फाटून जाईल ना, बेसिक गोष्ट आहे. ती जाड कागद असते, पातळ नसते, म्हणून हा सेंटेन्स कसा आहे? चुकलेला आहे. त्याच्यानंतर उंचावलेल्या ठिपक्यांवर जेव्हा ज्या लोकांना दिसत नाही त्या ठिपक्यांवर बोटं फिरवतात आणि त्याच्याद्वारे ते वाचतात. ब्रेल अंध व्यक्तींद्वारे आणि त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लेखणीचा सार्वत्रिक स्वीकृत प्रणाली आहे आणि त्यात 63 वर्णांचा संकेतांक असतो. लक्षात असू द्या, किती वर्णांचा संकेतांक असतो? 63. प्रत्येक वर्ण 6 स्थितीच्या साच्याच्या स्वरूपात किंवा कप्प्यामध्ये मांडलेल्या 1 ते 6 उंचावलेल्या ठिपक्यांनी बनलेला असतो. आज ब्रेल लिपीत अनेक बदल झाले आहे, त्यामुळे वाचन आणि लेखन सुद्धा सोपं झालंय. आता संगणकाचा वापर करून सुद्धा ब्रेल लिपी लिहिता येते. म्हणजे बी, सी, डी हे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता एक बेसिक गोष्ट सांगून देऊ का? ऐकून घ्या. आता आलो आपण या क्वेश्चनवर. तर ब्रेलचा शोध कोणी लावला? बऱ्याच लोकांना माहित असेल, लुई ब्रेल यांनी लावला होता. कधी लावला होता लुई ब्रेल यांनी याचा शोध? याचा शोध त्यांनी 1824. शोध म्हणजे त्यांनी तयार केलं होतं 1824 ला. ब्रेल लिपी त्यांनी तयार केली होती. आणि कुठलचे होते? ते होते फ्रान्सचे होते. हे सुद्धा माहित असू द्या, ते फ्रान्सचे होते. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 19. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? IT इन्फॉर्मेशन ऍक्ट. तर हा लागू करण्यात आला होता ऑप्शन नंबर 3 2000. इसवी सन 2000 ला हा कायदा लागू करण्यात आला. माहिती तंत्रज्ञान संगणकाचा वापर डेटा किंवा माहिती संग्रहित करण्यासाठी, पुनर्प्राप्त करण्यासाठी, प्रसारित करण्यासाठी, सुधारित करण्यासाठी केला जातो. आणि ITचा वापर आता सार्वजनिक जीवनात सुद्धा लोक वैयक्तिक आणि मनोरंजनासाठी करू लागले. म्हणजे एक काय म्हणून त्याला फार विवादाचा सुद्धा हल्लीच्या काळामध्ये हा मुद्दा ठरवत आहोत. त्याच्यामुळे हा ऍक्ट आहे ना, जे सुधारणा करण्याच्या बऱ्याचशा आता डिमांड होतात, त्यामुळे हा चर्चेचा विषय आहे. त्याच्यामुळे या ऍक्टवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 20. ICT मुळे शिक्षणातील बदलाचे उत्तम उदाहरण कोणते? ओके, ICT तुम्हाला IT आहे एक्झाम मध्ये. प्राथमिक स्तरासाठी आभासी शिक्षणाचे वातावरण प्रदान करणे, अध्यापनाचा पारंपरिक पद्धतीचा समान वापर, शिक्षक केंद्रित दृष्टिकोनातून विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाकडे वळणे आणि वर्गात तंत्रज्ञानाचा सतत वापर करणे. योग्य उत्तर काय वाटतं? योग्य उत्तर आहे शिक्षक केंद्रित दृष्टिकोनातून विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाकडे वळणे. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. खालीलपैकी कोणते मोबाईल पेमेंट ऍप्लिकेशन UPI वर आधारित नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं विकसित केलं आहे? MyGov, भीम ॲप, उमंग की फोन पे? हे आहे भीम ॲप. BHIM. तुम्ही हे माहित असेल बहुतेक बऱ्याच लोकांना. भीम ॲप. भारतात डिजिटल व्यवहारांना जी मागणी वाढत होती, जे नोटबंदी नंतर
किंवा कोरोना पिरियडमध्ये तेव्हा भारतानं हे UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI ज्याला म्हणतो ते भारतीय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन NPCI ने हे तयार केलं. NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं तात्काळ पेमेंट करण्यासाठी पायाभूत सुविधांवर तयार केलं आहे. तुम्हाला जे दुकानाच्या बाहेर जे QR कोड ठेवलेले दिसतात तर ते याचाच एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. इंटरनेटच्या संदर्भात URL या इंग्रजी लघुरूपाचे विस्तारित रूप काय? याचं फुल फॉर्म तुम्ही कमेंट करा. पाहू किती लोकांना याचं माहित आहे. सर्च करा, तुम्हाला सहज भेटून जाईल. URL चं फुल फॉर्म काय आहे. ओके, आपण इथं थांबूया मित्रांनो. तुम्हाला काही अडचण असतील, कोणता सब्जेक्ट घ्यायचा त्याबद्दल काही सांगायचं असेल तर कमेंट करू शकता. टेस्ट सिरीज साठी खाली मोबाईल नंबर दिसतो, त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.